नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के.बी. रोहुमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाअंतर्गत या यूट्यूब लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठी जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाची पूर्ण रूपरेषा आपण मागच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं. तर अनुक्रमणिकेमधील भाग 1 मधील पहिली जी काही काव्यानंद आपल्याला दिलेला आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचा आस्वाद आपण आज घेणार आहोत. तर काव्यानंदाचं नाव आहे बहु असोत सुंदर. हे काव्यानंद श्री कृ कोलटकर यांचा आहे. सुरुवातीला आपण कवींचा परिचय करून घेऊ. कवीचं नाव श्रीपाद कृष्ण कोलटकर असं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 1871 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1934 मध्ये झाला. सुरुवातीला आपण लेखकाची साहित्य संपदेविषयी कवीचा परिचय आपण करून घेणार आहोत. तर बघा, परिचयामध्ये समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार अशी त्यांची ख्याती आहे किंवा मराठी साहित्यातील त्यांचं योगदान हे नुसतं काव्यापुरतंच मर्यादित नाहीत. ते एक समीक्षक आहेत, विनोदी लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, कथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्याही त्यांनी लिहिलेल्या आहेत. महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते. कोलटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले व त्याबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदीही लेखही लिहिले. विनोदाचा शास्त्राप्रमाणे वापर व कालातील असा शुद्ध विनोद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या कादंबऱ्या, गीतोपायन हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती. बहु असोत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. बघा, अशी मराठी साहित्यातील खूप मोठं योगदान श्री कृ कोलटकर यांचं आहे. तर असंच हे जे काही काव्यानंद आपल्याला दिलं गेलेलं आहे, बहु असोत सुंदर या गीताची एवढी लोकप्रियता झाली आणि ते गीत महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय आजही मराठी मनामध्ये ते लोकप्रिय आहेत. याचबरोबर त्यांना कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानही या ठिकाणी मिळालेलं होतं. अशा प्रकारचे हे कवी या ठिकाणी महाराष्ट्रात नावाजलेले आहेत. तर बघा, या काव्यानंदाविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी काव्यानंदाची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीचे अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत. अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे.
अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे, अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे. बघा, प्रस्तुत काव्यानंदामधून कवीने आपल्या महाराष्ट्राची जी काही उज्ज्वल परंपरा आहे, महाराष्ट्राची जी काही महानता आहे व महाराष्ट्राच्या भूमीचे जे काही अनेक विविध वैशिष्ट्य आहे, त्यांचा गौरवपूर्ण उद्गार किंवा गौरवपूर्ण चित्रण या प्रस्तुत गीतामध्ये साकारलेले आपणाला दिसून येतील. राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती व राष्ट्रसेवा या त्रिवेणी संगमातून राष्ट्राभिमान या कवितेतून आपणाला ओजस्वीपणे दिसून येतो. बघा, आपल्या महाराष्ट्राविषयी कवींना असलेला अभिमान त्यांच्या शब्दातून त्यांनी या काव्यामध्ये मांडलेला आहे. या कवितेतून आपल्या महाराष्ट्राची जी काही गौरवशाली परंपरा आहे आणि महाराष्ट्राविषयीचा अभिमान हा त्यांच्या या कवितेत आपणाला दिसून येतो. तर आपण कविता बघू. तर बघा, बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, गगनभेदी गिरिविन अनुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जलपिणे, तेथ अडे काय जलाशयन धाविने, पौरुषासी अटक गमे जेत दुस्सहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रासाद कशास एथ हृदय मंदिरे, सद्भावनांचीच भाव दिव्य आगरे, रत्नावा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे, रमणीची कुस जेथे नृमनिखनी ठरे, शुद्ध तिचे शाल ही उजळवी गृहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे, दौडत चहुकुंडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले, यनाम्मा परिसुनी रिपू शमित बल अहा. तर अशा प्रकारे बहु असोत सुंदर हे महाराष्ट्र गीत या ठिकाणी आपण बघितलं. आता या काव्याचा जो काही भावार्थ आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.